इलेक्शनच्या अगोदर, लोकसभेच्या अगोदर शिवाजी आढळराव सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे तुम्हाला विरोध करतात. शरद सोनवणे काय पंतप्रधान नाही आहेत मला विरोध करायला. मी 3 टर्म खासदार आहे. मला तालुक्यामध्ये काहीतरी बेस आहे. त्यामुळं त्या माणसानं मला विरोध करणं आणि त्यांनी ऐकावं. एकनाथ शिंदे काय एवढे बाळबुद्धीचे नाही आहेत. उगाच काहीतरी कोणीतरी गमजा मारणं. ठीक आहे, मी आहे तिथं ठीक आहे. सध्याचे खासदार शरद पवार गटाचे आहेत आणि शरद पवार आणि अजित पवारांच्या पश्चात जर राष्ट्रवादी एकत्र आली तर तुमचं 29चं निवडणूक लढण्याचं गणित काय राहील? तेव्हा बघू काय होईल तो विषय. ऐन वेळेला तुम्ही मागच्या वेळी पक्ष बदलल्यामुळं तुम्हाला बराचसा फटका बसला अशी चर्चा आहे. मग तुम्ही नक्कीच बसला, नक्कीच. खरं म्हणजे माझ्या उमेदवारीच्या वेळेला एकनाथ शिंदेंनी ज्या दिवशी शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची त्या दिवशी रात्री 2 वाजता त्यांच्या नंदनवन या बंगल्यावरती मंत्री असताना त्यांना तो बंगला होता. 2 वाजता सगळे खासदार उबाटाचे जे काही 12-13 होते ते आणि मी तिथं 2-2:30 वाजता उपस्थित होतो. देवेंद्र फडणवीस पण तिथं आले होते आणि त्यावेळेला विषय झाला. बाकी सगळ्यांचा काही विषयच नव्हता. ते सगळे सिटी खासदार होते. मी त्यावेळेला स्पष्ट दोघांनाही प्रश्न विचारला होता की हे सगळं बरोबर आहे पण माझं काय. तेव्हा तुमचा काही विषयच नाही आहे, तुम्हीच उमेदवार आहात. त्यावेळेला राष्ट्रवादी आली नव्हती आपल्याकडे, म्हणजे युतीमध्ये नव्हती पण उमेदवारी होती. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी मी उमेदवार असं समजूनच मला मोठ्या प्रमाणात निधीचं वाटप केलं, ताकद दिली. दुर्दैवानं काही जमलं नाही. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीमध्ये सामील झाला आणि त्यामुळं ती जागा ऑटोमॅटिक त्यांना केली. मला तरीसुद्धा शिंदे साहेबांनी सांगितलं की आढळराव काळजी करू नका, ही जागा मी सोडणार नाही. जरी राष्ट्रवादीची असली तरी जागा मी सोडणार नाही. माझं अमितबाईशी बोलणं झालेलं आहे आणि अमितबाईंनी सांगितलं की काळजी करू नका. पण त्यानंतर जसं जसं दिवस हे जवळ येत गेले इलेक्शनचे त्यावेळेला मला स्वतः एकनाथ शिंदेंनी बोलवून घेतलं. माझ्याबरोबर इरफान सईद होते. त्यावेळेला माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं की सॉरी, मला ही जागा आपल्यासाठी घेता आली नाही. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाऊन लढा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि अजूनही माझे चांगले संबंध आहेत, असं काही नाही. मला जर जायचं असेल तर मी कधी जाऊ शकतो, असं काही नाही.